नाही, हा खरं तर देशावर झालेला हल्ला आहे आणि इतका मोठा आतंकवादी हल्ला देशामध्ये आज होतो पहलगाममध्ये जो झाला, खरं तर त्याचा पहिला निषेधच केला पाहिजे। देशाचे प्रधानमंत्र्यांनी सुद्धा कडक शब्दात तीव्र शब्दात याची निंदा केली आहे, त्याच्यावर ॲक्शनसुद्धा घेतली जाणार आहे। देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुर्दैवानं या हल्ल्यामध्ये पुण्यातले 2 परिवार त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झाला आहे। एक संतोष जगदाळे आणि एक दुसरं कौस्तुभ गणबोटे म्हणून, जे पुण्यातले 2 परिवार आहेत। माझं स्वतः या दोन्ही परिवाराच्या नातेवाईकांशी जे तिथे आहे त्यांच्यासोबत त्यांच्याशी संपर्क सुरू आहे। त्या आमच्या संतोष जगदाळेंच्या मुलीशी माझं बोलणं सातत्यानं सुरू आहे आणि या दोघांच्या पत्नी आणि ती मुलगी आहेत, तिघी सुरक्षित आहेत। त्यांच्याशी बोलणं चालू आहे। त्या सगळ्या मिलिटरीच्या सगळ्या लोकांच्या समेत सुरक्षित आहेत आणि या दोघांवरती जो हल्ला झाला आहे त्यांना उपचारासाठी घेऊन गेलेत असं सांगितलं गेलं आहे। काही अपडेट्स आता येतीलच, पण मला असं वाटतं की त्याशिवाय अनेक नागरिक हे महाराष्ट्रातून पुण्यातून त्या ठिकाणी फिरायला मागच्या काही दिवसामध्ये गेले, त्यांचे संपर्क सुरू आहेत, त्यांचे फोन यायला सुरुवात झाली की लवकरात लवकर आम्हालाही आता परत यायचं आहे। त्यामुळे विमानसेवा असेल, रेल्वे सेवा असेल, जे लवकरात लवकर त्यांना त्या ठिकाणी सुविधा देता येईल यासाठी सुद्धा तिथल्या प्रशासनाची चर्चा चालू आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी या सगळ्या परिस्थितीवरती सातत्याने तिथल्या प्रशासनाशी सुद्धा बोलत आहेत। मला वाटतं की खरं तर इतका दुर्दैवी ही सगळी घटना आहे। आम्ही सगळेच या विषयामध्ये तिथल्या लोकांच्या संपर्कात आहोत। टोटल किती लोक होते आणि किती नाही, आता परिस्थिती जी होईल ती हळूहळू प्रत्येक काही वेळाने आपल्याला समोर येते, त्यामुळे आत्ताच त्याच्यामध्ये काही बोलणं योग्य होणार नाही। पण पुण्यातले आमचे 2 परिवार जे आहेत त्याच्यावरती हल्ला झाला हे खरं आहे आणि मी त्या लोकांच्या संपर्कात आहे। विमानसेवेवरती काही तिथला परिणाम झालेला आहे का? कोणकोणते एअरपोर्ट बंद केलेले आहे? नाही, असं काही नाही। आता मी सांगितलं हा देशावरचा हल्ला आहे आणि देशावरचा हल्ला असल्यामुळे निश्चितपणे आता त्या ठिकाणी देशातल्या सगळ्या यंत्रणा कामाला लागल्यात। मग त्या गृह विभागाच्या असतील, त्या आमच्या एव्हिएशनच्या असतील, रेल्वेच्या असतील, तिथल्या बाकी ज्या काही 4 राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या सगळ्यात व्यवस्था आता निश्चितपणे युद्धपातळीवरती सुरू आहेत। तुमच्या मुलीशी बोलणं झालं, तिथल्या परिस्थितीची काय माहिती दिली किंवा तुम्ही प्रशासनाशी? नाही, ती बिचारी खूप घाबरलेली होती। तिने स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिल्यामुळं तिला ते खूपच धक्का होता आणि त्यातही ती तिच्या आईला आणि त्या काकींना सावरत होती आणि बिचारी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवूनच आहे आणि ती तिच्या वडील आणि काका म्हणजे जे मित्र आहेत त्यांना उपचारासाठी कुठं नेलं काय नेलं तिचं ते चालू आहे। म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। काही मदत लागली तर मी सांगितलंय तिला, ती माझ्याशी संपर्कात आहे आणि आम्ही इतरही प्रशासनाच्या सोबत चर्चा सुरू आहे। टोटल किती परिवार गेले त्यांना इथून पुण्यातनं करवीनगरमधून? नाही, आता हे 2च परिवार कळलेले आहे, बाकी काही माहिती नाही आहे आणि मला असं वाटतं कदाचित नसावी। 40 जण अशी माहिती नाही, आता पण ती लोक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। जिथं हल्ला झाला तिथं ही 2च परिवार होते अशी तरी माहिती आता आहे, माहित नाही। नाही, आता ते मुलीने जे सांगितलं तिच्या डोळ्यासमोर घडलंय, तर थोडं मला असं वाटतं वेळ देऊ, जे परिस्थिती समोर येईल आपल्या। अन्ना, यही बात हिंदी में बताइए, क्या हुआ आज? नहीं, आज जो आतंकवादी हमला हुआ है पहलगाम में, जो टेररिस्ट अटैक हुआ है, उसमें पुणे की हमारी 2 फैमिली है। एक गणबोटे और जगदाले करके दोनों फैमिली वहाँ पे फंसी हुई थी और उन पे भी अटैक हुआ है। लेकिन जो हमारे संतोष जगदाले और कौस्तुभ गणबोटे इन दोनों पे हमला हुआ है। उनकी दोनों की बीवियाँ जो है, पत्नी वो सुरक्षित है, बेटी भी सुरक्षित है। मैं उनसे लगातार बातचीत कर रहा हूँ। उन दोनों को इलाज के लिए अस्पताल लेके गए ऐसे उन्होंने भी कहा है और ये तीनों भी है, वो तीनों सुरक्षित है और मैं उनके लगातार संपर्क में हूँ।